बर, कालपर्यंतचे लेक्चर सगळ्यांनी व्यवस्थित नीट बघितले का? आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, त्या लेक्चरमधून काय घेतलं? म्हणजे मी नेहमी सांगतो प्रत्येक बॅचला एक लक्षात घ्या. जस्ट मिनिट एक. जस्ट मिनिट. हा, प्रत्येक बॅचला सुरू करण्याच्या अगोदर पहिले आपले जे काही लेक्चर असतात त्या लेक्चरमधून त्या विषयाबाबत आणि जी परीक्षा देतोय त्या एक्झामची नेमकी डिमांड, ह्या अशा सगळ्या गोष्टी सुरुवातीला जर कळाल्या तर बरोबर अभ्यास त्या दृष्टिकोनातून होतो. आता इथं सब्जेक्ट इकॉनॉमिक्स आहे, पण ज्या वेळेला आता आपण हा सब्जेक्ट कंबाईनला करतो त्यातला बराच काही कॉमन पार्ट राज्यसेवेला पण आहे, कंबाईनला पण आहे, कॉमन पार्ट आहे. पण एक्झॅक्टली काहीतरी थोडी वेगळी डिमांड आहे जी कुठे, राज्यसेवा पूर्व परीक्षेला, आणि ती आपण कशामार्फत समजून घेतोय? आयोगाच्या प्रश्नामार्फत, म्हणजेच पीवायक्यू. सो त्याच पीवायक्यूचा काल काही पार्ट बघितला आपण, हे जे सगळे कालचे प्रश्न आठवतात हे, आणि त्यातलाच आता पुढचा पार्ट आहे, काही राहिलेले प्रश्न आहेत ते एकदा बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कन्क्लुजन सांगतो. ठीक आहे, चला. आता हा प्रश्न, आता विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीएनपी. परत इथं उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच जीएनपी मध्ये होतो. आणि प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दाखवतं, म्हणजेच पर कॅपिटा इन्कम. सो या कन्सेप्ट आहेत, ज्या वेळेला आपण वाचतो समजून घेतो त्या कशा पद्धतीने विचारले जातात हे एकदा नीट बघा. ही आहे ऍक्च्युली राज्यसेवेची डेप, आणि तुम्हाला ही प्रॉपर जीएनपी किंवा जीडीपी, एनएनपी, एनडीपी, पर कॅपिटा इन्कम, ग्रीन जीडीपी, या सगळ्या कन्सेप्ट नीट समजून घ्याव्या लागतात, तेव्हा कुठं हे सगळं इथं पार्ट येतो चुकी बरोबर ठरवायला. नेक्स्ट, आता इथं भले हा क्वेश्चन कॅन्सल झालाय पण प्रश्नाचा इथं परत नीट एरिया बघा. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन संबंधित विचारायचं आपला प्रश्न विचारलाय, म्हणजे एनएनपी. इथं लगेच लक्षात येईल तुम्हाला, नेट नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे, हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न दाखवते, हा पहिला पर्याय. दुसरा, याच्यात निर्यात आयात यांचा समावेश असतो परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समावेश नसते. आणि याला निव्वळ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते. आता तुम्ही जर नीट हे सगळं बघितल्यानंतर ज्या वेळेला परत तोच मुद्दा येतो, ह्याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये काय विचारले होते? जीएनपी, पर कॅपिटा इन्कम. इथं काय विचारलंय? एनएनपी. म्हणजेच पुन्हा एखादा टॉपिक असतो त्याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, आणि ह्या एनएनपीच्या कन्सेप्ट संदर्भात हे विधान टाकलेत. त्यातला महत्वाचा कीवर्ड, जसं की इथं बघा, जीएनपी म्हणलं की देशाच्या नागरिकांनी, हा सगळ्यात पार्ट महत्वाचा आहे. इथं तुम्ही ज्यावेळेला एनएनपी म्हणता तेव्हा इथं मी कशाला हायलाइट केले? घसारा, ज्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. सो अशा कन्सेप्ट इथं तुम्हाला प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये त्यातही काही कीवर्ड वरून ठरवता आल्या पाहिजेत की जीडीपी आहे का, जीएनपी आहे का, एनडीपी आहे का, एनएनपी आहे. आणि एनएनपी संदर्भात ऍक्च्युली हे दोन्हीही इरिलेव्हंट आहेत पर्याय, हे लागूच होत नाहीत. ऍक्च्युली सी पर्याय थोडा लागू होतो, पण फक्त इथं तुम्हाला ह्याच्यातून हा ए आणि सी एक पर्याय येतो, हे तर लागूच होत नाही, तो फक्त सी पर्याय. ह्याच्यात पण नीट इंडिकेट होत नाही, असं काहीतरी तिथं कॉम्प्लिकेशन आयोगाने टाकलेले, क्वेश्चनच कॅन्सल करून टाकला, हा एक प्रकार. त्याच्यानंतर हा प्रश्न वाचा. काय इथं, ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक काय इथं रिकाम्या जागा असते तिथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. वाक्यरचना, शब्दरचना बघा. आपण आर्थिक विषमता, इथं इक्वेलिटी आहे, इथं असिमेट्री, डिफिशियन्सी आणि अबंडन्स. समानता, विषमता, कमतरता, विपुलता. ज्या वेळेला एखादी कन्सेप्ट समजून घेतो तेव्हा त्या पुस्तकात
जसा शब्द रचना वाक्यरचनाचा पाठ दिलाय ऍज इट इज येत नाही. इथं विचारण्याची आयोगाची पद्धत बघा. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये म्हणजे जो समाज म्हणा, जो देश म्हणा, त्याच्या उत्पन्नाच्या वितरणामध्ये म्हणजे आपण त्याला डिस्ट्रीब्युशन म्हणतो, हे अत्यंतिक काय विषम आहे, विषमता असते. म्हणजेच तेथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. म्हणजेच श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होत जातो, त्याच्याकडे खूप जास्त पैसा असतो आणि बाकी बरीच अशी लोकसंख्या असते की ज्याकडे पैसा कमी असतो. त्यालाच आर्थिक विषमता म्हणायचं. पण विचारण्याची पद्धत बघा. पुढे अजून हम्म मला वाटतं आपण आधी पण डिस्कस केलेला आहे. 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्वाचे कोणते? आता तुम्ही जर हा प्रश्न नीट बघितला, त्याच्या आधी एक प्रश्न होता बघा असाच, पुरवठ्याच्या बाजूनी विचारलेला. आठवते कोणाला? आणि त्याच्या त्यांच्यात फरक काय सांगता येईल? लक्षात घ्या, मी परत परत खूप वेळा उल्लेख का करतो की आपण जर राज्यसेवा देत असो, म्हणजे मागच्या काही वर्षापासून तर ना विद्यार्थ्यांमध्ये ज्याला आपण म्हणतो ना की सगळं एकत्र झालंय, मिक्स झालंय. म्हणजे आपण सरळ सेवा परीक्षा पण द्यायची, तलाठी पण द्यायची, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी पण द्यायची, राज्यसेवा पण द्यायची. हे आधीपर्यंत ठीक होतं. आता जर पॅटर्न वेगळा झालाय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आल्यानंतर तुम्हाला क्लिअर कट थोडं बायफर्गेशन ठेवावं लागेल. आणि जी राज्यसेवेला काय म्हणतो आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, डेप्थ गरजेची आहे ती घ्यावी लागेल. हे एकदा नीट विचार करा. आणि त्यासाठी तुम्हाला पीवायक्यूज बघावे लागतील. असं नाही करणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सिरियसली नाही घेतल्या, तर दरवर्षीप्रमाणे आपण फक्त फॉर्म भरतो राज्यसेवेचा, बॅच लावतो राज्यसेवेची, पण आपला मेन फोकस कंबाईनची एक्झाम असते. असं माझं ऑब्झर्वेशन आहे बरं का. बरेच विद्यार्थी जे टचमध्ये आहेत ना, त्यांच्याबद्दल सांगतोय. तुम्ही जर फुल फोकस केला असाल राज्यसेवा, तर तुम्हाला मग ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊन अप्लाय कराव्या लागतील. फक्त ऐकून घेऊन चालणार नाही. आता अशा संदर्भातील कुठला प्रश्न तुम्हाला आठवतोय का? महागाई संदर्भात होता, आठवतंय? आता मी मागे जाऊन बघणार नाही, परत तुम्ही ते बघा. पुरवठ्या संदर्भातील महागाई जी नियंत्रित करायची, पण ती पुरवठ्याच्या बाजूची करायची होती आपल्याला. म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं होतं ते क्लिअर कट महागाई आठवते का? ह्याच्यामध्ये मागणी आणि पुरवठा आहे. मागणी वाढली, पुरवठा कमी झाला की महागाई निर्माण होते. आणि मग ह्या महागाईचा कुठला फॅक्टर विचारला होता? पुरवठ्याच्या बाजूचं उपाययोजना काय आहेत असा प्रश्न होता का? सो इथं पुरवठाच आहे, पण इथं कुठेही महागाई नाहीये. तर नीट बाजू समजून घ्या. 1991 ला आपण जे वित्तीय संकट आलं होतं आपल्याला, ते दूर करण्यासाठी ज्या उपाययोजना राबवल्यात, ज्याला आपण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणतो, त्यालाच आपण एलपीजी पॉलिसी म्हणतो. म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. सो त्यामधला एक पार्ट विचारलाय इथं, लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण. आणि उदारीकरणामध्ये पण पुरवठ्या बाजूचं. म्हणजे एकूण त्या वित्तीय संकटाला फेस करण्यासाठी आपल्याला परत दोन बाजूनी काम करायचं होतं. एक तर डिमांड साईडला पण आणि एक पुरवठ्या साईडला पण. ज्या मेजर काही चेंजेस केलेले आहेत, तर त्या आपण इथं सप्लाय साईडने म्हणतो. आणि सप्लाय साईड म्हणलं की इथं काय आलं? उत्पादन, प्रोडक्शन. आणि उत्पादन आलं की मला सांगा, ह्या कशाचं उत्पादन? वस्तू व सेवांचं उत्पादन. आणि वस्तू व सेवांचं उत्पादन वाढवायचं असेल तर काय करावं लागेल? गुंतवणूक, ज्याला आपण भांडवल गुंतवणूक म्हणतो, किंवा औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन, ते आलं का? आणि मग इथं त्याच बाबतीत आहेत. इथं सरकारकडून निर्गुंतवणूक असेल, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा असतात, हे सगळे पॉईंट तुम्हाला लक्षात येतात. औद्योगिक सुधारणा, भांडवल प्रवाह सुधारणा, औद्योगिक विनियंत्रण. लक्षात घ्या, एलपीजी टॉपिक ज्यावेळेला आपण करतो तेव्हा मग काय अपेक्षित आहे आयोगाकडून, कसे प्रश्न विचारले जातात त्या टॉपिकवर. पूर्ण एलपीजी टॉपिक केल्यानंतरही आपल्याला फक्त सप्लाय साईड विचारली जाते किंवा फक्त डिमांड साईड विचारली जाते. त्याचाही संबंध इथं उदारीकरणाशी जोडलेला आहे. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला लिबरलायझेशन म्हणजे काय, प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय आणि ग्लोबलायझेशन म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन तर माहितीच पाहिजे. त्यासोबत पुढे हे असे सगळे ऑप्शन्स टाकले. ह्याला आपण तयार आहोत का? आणि मग राज्यसेवा पूर्व परीक्षा इकॉनॉमिक्स ह्या लेवलने विचारलं जातं. चला, कळतंय काय चाललंय ते? सांगा इथपर्यंत. प्रश्न डिकोड करतोय आपण, पॅटर्न, एखादी कन्सेप्ट, एखादा टॉपिक हा कसा विचारला जातो आणि आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, एकदा कन्फर्मेशन द्या मला. चला. आणि जे एकदम नवीन असतील त्यांनी अजिबात लोड घ्यायचा नाही. मी इथं टॉपिक सुरू केला नाही ना सिलेबस सुरू केलाय. मी तुम्हाला प्रश्न समजून सांगतोय.
आणि तेवढा तर आपल्याला कळायलाच पाहिजे ना की तो प्रश्न कसा विचारलाय, टॉपिक कुठला आहे, वाक्यरचना कशी आहे, ऑप्शन्स कसे आहेत. ठीक आहे. त्यामुळे इथं फक्त क्वेश्चन पॅटर्न आपण समजून घेतोय, परीक्षेची डिमांड काय आहे. चला, सार्वजनिक वित्तावर हा प्रश्न आहे, पण कन्सेप्च्युअल आहे का फॅक्च्युअल आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जरी असली तरीही आपल्याला फॅक्ट्सवर लक्ष द्यावं लागणार आहे. त्यासाठी हा प्रश्न दाखवतोय. सरळ सरळ डायरेक्टली इयर विचारलंय. पर करंट इकॉनॉमिक्स किंवा बजेट 2022-23 केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के टॅक्स लावलेला आहे. परत साधा सिंपल फॅक्ट, बजेटचं सेशन होणार आहे आपलं, बजेट आणि सर्वे, त्यातली काही इम्पॉर्टंट आकडेवारी जी असती ती डायरेक्टली विचारली जाते. त्यातला हा एक प्रश्न हातचा मार्का आहे. क्लिअर कट त्या वर्षी जो टॅक्स लावला होता क्रिप्टोकरन्सीवर तर तो 20%, 25%, 30%, 35%. आणि ऑप्शन पण सगळे नियर अबाउट आहेत बघा. जिथं आपल्याला कन्फ्युजन असतं काहीतरी आहे सर 20-30%, 25% काहीतरी आहे असं माहिती असतं ना. आता ऑप्शन बघा 20, 25, 30, 35 काहीतरी जिथं माहिती आहे तिथंच ऑप्शन आहे. सो फॅक्ट क्लिअर असणे गरजेचं आहे, टू द पॉइंट असले पाहिजेत. नेक्स्ट, आता याच्या आधीचा प्रश्न होता तो करंट बजेटच्या अँगलने होता बरं का. म्हणजे हा जो होता ना हा करंटच्या अँगलनी बजेटवर प्रश्न होता. आता मात्र इथंही बजेटवर प्रश्न आहे, पण हा करंट नाहीये, कन्सेप्टचा एरिया हा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बजेट आहेत. बॅलन्स बजेट, सरप्लस बजेट, डेफिसिट बजेट, जेंडर बजेट, झिरो बेस बजेट, हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार विचारला आहे कुठला, जेंडर बजेट. म्हणजेच पुन्हा अजून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. खूपच असं नाही की काही प्रश्न एकदमच आउट ऑफ सोर्स आहेत, काहीतरी विचित्रच वाचायचं आहे, बघा साध्याच गोष्टीवर आहेत आणि मग त्याची बेसिक डेफिनेशन तुम्हाला कळायला पाहिजे. पॉलिटी अँगलनी प्रश्न हा पॉलिटीचा पण इकॉनॉमिक्सशी संबंधित. इथं पण एक्झॅक्टली गिलोटीन काय प्रक्रिया असते, पॉलिटीचा अँगल. परत हा आता वित्त आयोग, तुम्ही हे करंटच्या अँगलने घेऊ शकता. 15वा वित्त आयोग विचारला आहे, त्याचे अध्यक्ष, त्याचे सदस्य आणि सचिव. लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला अभ्यास करतो करंटचा काही वाचतो किंवा आता वित्त आयोग 15वा असेल 16वा, आपण ॲव्हरेज ज्या वेळेला अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला फक्त काय माहिती असतं, त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. आणि आपल्याला असं वाटतं आपण आयोगाचा अभ्यास केला, वित्त आयोगाचा किंवा करंटचा अभ्यास केला. जास्तीत जास्त काय माहिती असतं, सचिव. पण इथं सदस्य हे विचारले. सो मला हा तुम्हाला प्रश्न हा दाखवायचा आहे की तुम्ही समजा वित्त आयोग 15वा किंवा 16वा आहे, त्याचे जर नीट पॉइंट नाही केले, अर्धवट केल्यामुळे होतं काय, तिन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला माहिती किंवा 2 माहिती पण एक माहित नाही. सर मी अध्यक्ष केलं पण सचिव माहित नाही, किंवा सर मी अध्यक्ष आणि सचिव केलं पण सदस्य माहित नाही, किंवा अध्यक्ष आणि सदस्य केलेत पण सचिवच नाही केलं सर मी. म्हणजे इथं तुम्ही परत तुमचं आयुष्य पणाला लावताय. सांगण्याचा उद्देश कळाला का. आणि हे सगळे लेक्चर्स तुम्हाला जे आता मी सांगतोय, दाखवतोय ना, ह्याच्यामुळे की आता इथून पुढे अभ्यास करताना सुपरफिशियल आणि अर्धवट अभ्यास करू नका. महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की आपण अभ्यास करतो पण तो अर्धवट. मग आता 16वा वित्त आयोग आहे, आता हा 15वा विचारलाय तुम्हाला, आता म्हणजे रिसेंट वरला कुठला आहे, 16वा. त्याचे अध्यक्षही करायचे, सदस्यही करायचे आणि सचिवही करायचे. ही परीक्षेची डिमांड आहे ना, आयोगाने क्लिअर कट हिंट दिली आहे. पीवायक्यू मधून काय घ्यायचं तर ही घ्यायचं. मग आता तुम्हाला आला प्रश्न 16वा वित्त आयोगावर, तर आयोग आता ऍज इट इज सगळंच विचारत असं नाही, फक्त अध्यक्ष विचारलं तरी तुम्ही तयार असलं पाहिजे, सचिव विचारलं तरी आणि सदस्य विचारलं तरी, विदाऊट एनी कन्फ्युजन. साधा एरिया आहे करंटचा. बघा आता तुम्ही काय करायचं ते. खूप बेसिक एरिया, खूप इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. आपण IMF, वर्ल्ड बँक, WTO करतो. बघा आता परत राज्यसेवेला फॅक्ट्स गरजेचा आहे का, तर आहे. हा एक प्रश्न परत तुमचा रिझल्ट घालू शकतो. एक क्वेश्चन 2 मार्क आणि 1 वर्ष गेलं. कारण गॅट संदर्भात किती बेसिक एरिया विचारला बघा. आता गॅटची स्थापना कधी 48 आहे का 47 आहे का 49 आहे, ठरवा तुम्ही. त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळात सदस्य किती होते, 21, 22, 23 का अजून काही वेगळा आकडा होता. आणि WTO गॅटचा एक प्रकारे उत्तराधिकारी आहे. म्हणजे अगोदर गॅट आलं का WTO आलं, म्हणजे अगोदर काय होतं, गॅटला रिप्लेस करून WTO आलं का WTO रिप्लेस करून गॅट आलं. असा एक प्रश्न अजून एक होता का, आधी एक विचारला होता, असाच पॅटर्न. म्हणजे कशाच्या बदल्यात काय आलं, MDGच्या बदल्यात SDG, म्हणजे MDG ला रिप्लेस करून SDG, का SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला रिप्लेस करून मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आलं, असा प्रश्न होता का. आणि मग तोच पॅटर्न इथं परत लागू होतोय का.
म्हणजे तुम्हाला आता अभ्यास करताना क्लॅरिटी येऊन जाईल, की अरे हा असा प्रश्न येतो, फ्रेम होतो. म्हणजे जो वाचताना कंटेंट आहे, टॉपिक आहे किंवा एखादी संस्था आहे, तर त्याच्या अगोदर काय होतं, नंतर काय होतं, कसं प्रश्न विचारला जाईल ह्याची क्लॅरिटी एकदा आली, की अभ्यास करायला सोपं जातं. द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट हे प्रशासन करते. आता परत इथं बारकावे बघा. तुम्ही ही संस्था करताना किती केअरफुली करावे लागेल. मुळात गॅट असेल किंवा डब्ल्यूटीओ असेल, बायलॅटरल आणि मल्टीलॅटरल कुठल्या ट्रेड इथं बघा, सोपं जाईल तुम्हाला हे. बायलॅटरल आणि मल्टीलॅटरल म्हणजेच द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कुठल्या ट्रेडला, व्यापाराला प्रोत्साहन दिलं जातं, बायलॅटरल की मल्टीलॅटरल. हा कीवर्ड इम्पॉर्टंट आहे. आणि मग हे एकदा कळलं, की बहुपक्षीय व्यापारासंदर्भात डब्ल्यूटीओ आहे किंवा गॅट आहे, तर द्विपक्षीय कराराचा इथं संबंध येत नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा ठरतो डायरेक्टली. पण तेवढे बारकावे आपल्याला आधी माहिती पाहिजेत आणि आयोग ते विचारत आहे. असाच एक छोटा घटक किंवा एकदम मायक्रो लेव्हलला आयोगाने काय शब्द फिरवला होता आठवतंय का? एमडीजी आणि एसडीजी संदर्भात. खालीलपैकी एमडीजी मध्ये किंवा एसडीजी मध्ये कशाचा समावेश होतो किंवा होत नाही असा प्रश्न होता. त्याच्यामध्ये ते बालमृत्यू, अर्भक मृत्यू का माता मृत्यू आठवतंय? तिथं तसं फिरवलं होतं. मग तसंच सेम इथं पण द्विपक्षीय का बहुपक्षीय? छोटाच फरक असतो पण कन्फ्यूज होतं. आपण जर नीट बघितलं नसलं तर. चला, हा एक पॉइंट झाला. परत करंटच्या अँगलनी तुम्हाला नियुक्त्या विचारल्या जातात. समजा आरबीआयचे गव्हर्नर बदलले, तर आत्ताचे रिसेंट गव्हर्नर कोण? डेप्युटी गव्हर्नर बदलले असेल तर कोण? IMFचे अध्यक्ष, वर्ल्ड बँकेचे म्हणजे कुठलेही असे काही हे असतील ना, किंवा भारतातील काही संस्था आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, नीती आयोगाचे उपाध्यक्ष, त्याच्यानंतर सेबीचे अध्यक्ष, नाबार्डचे अध्यक्ष, तसंच इथे हे PFRDA त्याचे अध्यक्ष विचारलेले आहेत. सो बी केअरफुल. इकॉनॉमी संदर्भातील ज्या काही संस्था आहेत त्याचे अध्यक्ष विचारले जातात. हा प्रश्न मी जाणीवपूर्वक आणला, वाचा. आता अशा काही प्रश्नांना बघून आपण घाबरतो आणि अभ्यासाची दिशा भटकतो. अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे? आणि मग सगळे हे इकॉनॉमिस्ट आहेत. आता आपल्याला डूज काय करायचंय याच्या सोबत सोबत डोंट्स काय नाही करायचं हेही जमलं पाहिजे बरं. प्रत्येकाचा प्रश्न आला तुम्ही सिरियसली घेऊन तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुम्हाला मग अशा काही प्रश्नांना, जसे की एक किंवा दोन प्रश्न ज्याला आपण आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्स प्रश्न म्हणतो, ह्याच्यासाठी YCMU असे मोठे ठोकळे वाचावे लागतील तुम्हाला. 500-600 पानांची पुस्तकं आहेत. देसाई, भालेराव, दत्त सुंदरम, अजून किती रेफरन्स देऊ तुम्हाला. आणि मग तेवढे रेफरन्स वाचून तेवढे आपल्याला कधी वाचणं होणार, कधी समजणार. बरं, एकदाच वाचलं तर आपल्याला कळतं का? तर किमान 2दा 3दा तरी वाचावं लागेल. आणि असं करत बसलात तर 4-5 महिने फक्त तुम्ही इकॉनॉमिक्स करतच बसाल. बाकी विषय. बरं, तेवढं करून मग इनपुट आउटपुट रेशो असा एखादा प्रश्न येतो. आता हा पूर्ण आउट ऑफ सोर्स प्रश्न आहे. आणि दरवर्षी असे प्रश्न असतात का? असतात ना. पण त्याचं प्रमाण किती आहे? 15 पैकी 1 किंवा 2 मॅक्स, कधी-कधी 3 प्रश्न. वर्स्ट सिच्युएशनला आपण गृहीत धरू. मी तुम्हाला कालच सांगितलं. समजा अशा प्रश्नाला आपण वेटेज दिलं. 3 प्रश्न असे आले 15 पैकी. उरले किती? 12 प्रश्न. सो आता तुम्हाला हे सर मी कुठून करू? देतो ना सोर्स तुम्हाला. हे करा. बरं, हे आपल्याला सोडायचंय का? सोडणार नाहीत आपण. पण ह्याला नंतर प्रायोरिटी देऊ. आधी मेन एरिया जो आहे, ज्याला आपण लो हँगिंग फ्रुट्स थेरी म्हणतो मी नेहमी. आधी हे 12 प्रश्न ह्याच्यातले किती बरोबर आले? नाही सर, ह्याच्यातले 4 चुकले माझे. आणि मग इकडचा 1 बरोबर आला. काय फायदा? त्याच्यापेक्षा इकडे तुम्हाला 12च्या 12 बरोबर आणण्याची संधी आहे. मिनिमम 12 प्रश्न म्हणतोय मी. आणि मग आफ्टर दॅट आपण इकडे जाऊयात. आपल्याला इकॉनॉमिस्ट पण घ्यायचे, त्यांच्या थेरीज पण घ्यायच्यात, त्यांचे इक्वेशन, त्यांचे बुक्स, यावेळेस आपल्याला ते मेजर अपडेट करायचंय. कारण इकॉनॉमिस्टवर प्रश्न आहेत, पण असे भरपूर आहेत. जवळपास मी आयोगाच्याच PYQ वरून, म्हणजे राज्यसेवेचा जो जुना पॅटर्न होता ना, MCQ वाला, त्याच्यातूनच जवळपास 70 लिस्ट कशाची, अर्थतज्ञाची ती काढलेली आहे. तर ती प्रॉपर आपण घेऊया, डोंट वरी. आणि त्यांची मग डेफिनेशन, व्याख्या, त्यांचे सिद्धांत, जो काही प्रकार असेल, पण तो लास्टला. आपली फुल प्रायोरिटी पहिली काय असली पाहिजे? असे प्रश्न जे बेसिक कन्सेप्टवर आहेत, बेसिक फॅक्ट्सवर आहेत, साधे सिंपल. जसे की ह्याच्या आधीचे प्रश्न बघितले, हे हे प्रश्न चुकायला पाहिजे का आपले? हे प्रश्न हे चुकायला पाहिजे का मला सांगा. मग इथं आपण खूप आधी प्रायोरिटी देऊन त्याच्यावर परफेक्शन आणलं पाहिजे. देन आफ्टर तुम्ही इकडे गेले पाहिजे किंवा हे अशा प्रश्नाला. ह्याच्या मागे लागून अभ्यासाची दिशा बदलायची नाही. ह्याला लास्ट प्रायोरिटी द्यायची अशा प्रश्नाला किंवा अशा अभ्यासाला, टॉपिकला. चलो नेक्स्ट.
सेम परत हे सगळे इकॉनॉमिस्ट आले. म्हणजे असं नाही की तुमच्यासाठी मी फारच साधे साधे सिंपल प्रश्न घेतले सगळे. तुम्हाला हे दाखवतो की काही प्रश्न असे आहेत की सोडवायचे नाही तर सोडून द्यायचे. ऑन द स्पॉट तुम्हाला तिथे डिसिजन घ्यायचंय. त्यामुळे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवायला दिला असतो असं नाहीये. तुम्हाला तेही जमलं पाहिजे की हा प्रश्न सोडवायचा नाहीये आणि मग उगाच निगेटिव्ह मध्ये जायचं नाही. शेवटी ही एक्झाम आहे, लक्षात घ्या. आपल्याला पण काही लिमिटेशन्स आहेत. इथं आपण तज्ञ व्हायचं नाही, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा. चला, इथपर्यंत क्लिअर. कन्सेप्ट संदर्भात किंवा एकूणच प्रश्नाची डेप्थ लेवल कशी आहे ती कळाल्यानंतर आता आपण जातोय पुढे. योजना, गव्हर्नमेंट स्कीम हा सुद्धा पार्ट महत्वाचा राज्यसेवेला, आणि त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न येतात हे इथं. प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी सुरू केली? मेन ऑब्जेक्टिव्ह. उज्ज्वला योजना, परत त्याचे उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. परत राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची त्याची उद्दिष्ट. आता इथं मेन कशासाठी उद्देशच इथं वर दिलाय आणि खाली योजनेचं नाव दिलेलं आहे. सो एकंदरीत तुम्ही जर बघितलात, योजनेवरचे प्रश्न हे साधे सिंपल आहेत. एकतर ती योजना कधी सुरू झाली हे आपल्याला माहिती पाहिजे, ती केंद्र सरकारची का राज्य सरकारची हे माहिती पाहिजे, किंवा ती मंत्रालय मिनिस्ट्री कुठलं आहे, आणि मेन ऑब्जेक्टिव्ह ती योजना जी सुरू केली आहे ती कशा संबंधित आहे, आणि तिचा टार्गेट ग्रुप म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे का गरिबांसाठी आहे, महिलांसाठी आहे, ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे का शहरी भागातील लोकांसाठी आहे. सो टार्गेट ग्रुप, तिचं ऑब्जेक्टिव्ह, सुरुवातीचं वर्ष, अशा काही बेसिक गोष्टी योजनेच्या केल्या की हातचे मार्क येऊन जातात. त्यामुळे परत योजनेसाठी काय करायचं ह्याचं उत्तर तुम्हाला ह्या प्रश्नातून मिळतं. याचे सुद्धा प्रॉपर सोर्स तुम्हाला अशा गव्हर्नमेंटच्या साईट्सवरून देऊ शकतो, पण त्याचं कंपायलेशन आपल्याकडे ऑलरेडी आहे. म्हणजे तुम्ही अडचणीचं टेलिग्राम चॅनल बघा, जवळपास 200 प्रश्न, 200 योजना म्हणतो मी, गव्हर्नमेंट स्कीम ज्या इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून PYQच्या आधारे मी अशा 200 गव्हर्नमेंट स्कीमचं कंपॅरिझन केलेलं आहे. आता जशा करंट मधल्या येतील त्या वेगळ्या येतील तुम्हाला, पण ऑलरेडी ज्या आपल्याला आधी विचारलेल्या आहेत किंवा त्या योजना जुन्याच आहेत, अशा 200 योजनांचं कंपायलेशन. किती? 200. आणि मग ते एकदा बघितलं, इनफ, मोर दॅन इनफ. आता हे असे भरपूर आहेत योजना सगळ्या. मी तुम्हाला जे सॅम्पल म्हणून आणलेलं आहे हे इथं. लाभार्थी म्हणजे टार्गेट ग्रुप, हे अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी सगळे म्हणजे बेसिक आहेत. असा खूप जास्त काहीतरी प्रश्न अवघड आहे असा अजिबात नाहीये. बघा, सेम परत सगळे योजनेवरचे प्रश्न. ठीक आहे. आता इथं पण बेटी बचाव बेटी पढाव ही योजना आहे, पण इथं अजून एक ट्विस्ट असा आहे, जर आपण एकदम बघितलं आणि मी परीक्षेत जाऊन बघतो, फॅक्ट्स वाचलेले आहेत, पर्यायामधून निवडतो. इथं आयोगाने काय केलं बघा, 22 जानेवारी 2016, 22 जानेवारी 2018, 22 जानेवारी 2015, 25 जानेवारी 2015. म्हणजे 22 जानेवारी, 22 जानेवारी, 22 जानेवारी, 25 जानेवारी, कन्फ्युजन. ह्याच्या आधी पण पॅटर्न दाखवला तुम्हाला मी. ह्याला तयार राहा. उगाच मला सगळी योजना माहिती सर, सगळं त्याचं वर्ष पण पाठ आहे. नुसतं पाठ असून फायदा नाही, एक्झॅक्टली नीट पाहिजे. तिथे गेल्यानंतर आयोग कन्फ्युजन निर्माण करणार. चला, इथं पण ही योजनाच आहे. येस, हे सगळे योजनेवरचे प्रश्न. येस, चलो. दिस इज ऑल अबाउट PYQ अनालिसिस. कालच्या लेक्चरमध्ये काही क्वेश्चन्स बघितले, आता राहिलेले रिमेनिंग क्वेश्चन्स हे बघितले. सो याच्यावरून तुम्हाला डिमांड ऑफ द एक्झाम, क्वेश्चन पॅटर्न, डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल, आयोगाची वाक्यरचना कशी असते, प्रश्न कसा फ्रेम होतो एखाद्या टॉपिकवर, एखादी कन्सेप्ट आपण वाचलेली असते, फॅक्ट सुद्धा पाठ केलेला असतो, पण तरीही परीक्षेत प्रश्न चुकतो. त्याचं काय कारण आहे? कारण आपण कन्सेप्ट नीट क्लिअर करत नाही, फॅक्ट्स परफेक्ट पाठ करत नाहीत. जे काय आहे ते सुपरफिशियल, वरवर अर्धवट केल्यामुळे आपला प्रॉब्लेम येतो. सो याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की कुठलीही गोष्ट ही कम्प्लीट नीट करणं गरजेची आहे. संकल्पना पण प्रॉपर अंडरस्टँड झाली पाहिजे, अर्धवट नाही. अशी सगळी ही एकूण PYQ करून तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि या सगळ्यासाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे इकॉनॉमिक्स गाईड बुक हे एवढं घ्या, दाखवतो की ते राज्यसेवेला का गरजेचं आहे ते. याच्यातला जो कंटेंट आहे, हा इकडं, म्हणजे आता तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल
राज्यसेवाला आपण ज्या वेळेला अभ्यास करतो तेव्हा वेगळं काय ह्याच्यामध्ये वेगळं काय घेणार आहेत आपण, त्याची वेगळी जी डिमांड आहे परीक्षेची ती कशी मेंटेन करणार आहेत. तर बघा, आर्थिक वाढ, आर्थिक विकास या गोष्टी आपण अभ्यास करतो, पण तुम्हाला याच आर्थिक विकासातील जी विषमता आहे त्याचे काय कारण आहे. जसं की एखादा देश आहे तो विकसित आहे आणि दुसरा एखादा देश आहे अविकसित आहे, किंवा आपण ज्या एका देशाचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यातही विषमता दिसते. त्याचे काय रिझन आहेत, तर नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता कमी किंवा जास्त असते, संसाधनाच्या वापरण्याची पद्धत कोणाची आधुनिक तंत्रज्ञानाची असते कोणाची नसते, मानवी संसाधन सुद्धा तिथं आरोग्य शिक्षण यावर त्याची गुणवत्ता वगैरे ठरते. म्हणजे निरक्षरता खूपच जास्त असेल तर विकास होईल का. बाकी इतर काही त्याचे फॅक्टर्स दिलेत. इव्हन आता वसाहतवाद हा एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. विचार करा, असे काही पर्याय आले की आपण त्याला तयार नसतो. म्हणजे जनरल सगळे फॅक्टर माहिती असतात, पण कॉलनायझेशन ज्याला आपण म्हणतो, वसाहतवाद, साम्राज्यवाद, हा फॅक्टर कसा रिस्पॉन्सिबल आहे ह्या विषमतेला. आता ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे इकॉनॉमिक्स गाईड बुक आहे, म्हणजे अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला आर्थिक विकासातील विषमता आणि कारणे सांगताना, फॉर एक्झाम्पल भारताचं उदाहरण घेतलात तर ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी जी इथं आपली पॉलिसी राबवली ती आर्थिक शोषण करणारी सगळी नीती होती त्यांची, त्यांची जी धोरणं होती ती, राईट. आणि मग अशा सगळ्या कारणाने तुम्हाला ह्या विषमतेच्या काही मूळ घटकात जर गुंतलेली कुठली दिसली तर ते वसाहतवाद सुद्धा आहे आणि दारिद्र्याचे दुष्टचक्र. आता कळालं वेगळं काय असणार आहे ह्या बॅचमध्ये, तर आपण ह्या अशा गोष्टीवर काम करतोय. गॉट इट. चलो एकच मिनिट. ते बंद. अच्छा ठीक आहे, ठीक आहे, ओके. चला, फरक जाणवतोय, लक्षात आलं. म्हणजे आता आपण ज्या वेळेला नॉर्मल, तुम्ही याच्या आधीही बॅच केली असेल किंवा अभ्यास केला असेल, सो आर्थिक वाढ, इकॉनॉमिक ग्रोथ ही कन्सेप्ट आपण बघतोय, पण त्याच इकॉनॉमिक ग्रोथ बद्दल किंवा डेव्हलपमेंट बद्दल हा मुद्दा इथं लक्षात आला का, की तुम्हाला ह्या आर्थिक विकासात विषमता दिसते, इनइक्विलिटी दिसते, तर त्याचे काय रिझन आहेत, तर ते हे सगळे रिझन आहेत आपल्याला नीट एक्सप्लेन करायचे. त्याच्याही पुढं अजून महत्वाचा पॉईंट येतो, हे आव्हाने. आता हे कीवर्ड आहेत ना, हे जाणीवपूर्वक तुम्हाला मी हायलाइट का करतोय, इकडे बघा, हे कारणे, त्याच्यानंतर हे आव्हाने, असेच प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला असतात. तुम्ही डायरेक्टली असं म्हणून जात नाही की आर्थिक वाढ म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, असं विचारलं जात नाही. ह्यालाच तर आपण इन डेप्थ अनालिसिस म्हणतो, किंवा इन डेप्थ एखाद्या ह्याची सब्जेक्टची डिमांड जी म्हणतो ती ही आहे. ऍक्च्युली तुम्हाला खूप काही रिसर्च नाही करायचंय, खूप काही उत्खनन नाही करायचंय, किंवा रेफरन्स बुक रिसर्च नाही करायचा आहे. तीच कन्सेप्ट एक्झॅक्टली तिला अनालिटिकल अप्रोच म्हणतो, किंवा अजून काहीतरी वेगळा अप्रोच त्या वेगळ्या अँगलनी विचारली जाते, हे माहिती असलं पाहिजे. ही म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि इकॉनॉमिक्स. आता इथं इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वाढ, आणि आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्याच्या समोर काय चॅलेंजेस आहेत. आता ह्याच्या आधी एक प्रश्न दाखवतो परत, राज्यसेवा पूर्व परीक्षा, ट्रिकल डाऊन थेरी, त्याच्यावर प्रश्न होता का. आणि त्या ट्रिकल डाऊन थेरी बद्दलच काय विचारलं होतं, की इतके दशक झाले भारताला स्वातंत्र्य मिळून, आणि मग त्याच्यातही आपल्याला आपली दिसते का की आर्थिक विकास हा झिरपलाय सगळ्यापर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत, किंवा ट्रिकल डाऊन थेरी बद्दल प्रश्न उपस्थित होतो का, असं वाक्य डायरेक्ट आयोगाचं. मग तसंच इथं, की आपल्याला आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास ह्याच्यासमोर नेमके खालीलपैकी कुठले आव्हानं आपल्याला दिसत आहेत भारतामध्ये किंवा एकंदरीत अर्थव्यवस्थेसमोर, तर हे सगळे इथं आव्हान तुम्हाला दिलेले. म्हणजे उपलब्ध संसाधनाच्या तुलनेत अतिरिक्त लोकसंख्या, कृषी क्षेत्रावरील जास्त अवलंबित्व, कमी दरडोई उत्पन्न, अपुऱ्या पायाभूत सुविधा आहेत का, किंवा मग डायरेक्टली आपले काही प्रायोरिटीजच आपण भरकटलोय का, हे सगळे बघा ना. हे वाक्यरचना, शब्दरचना. अजून दाखवतो पुढं या. आता ही हेडिंग बघा,
आर्थिक वाढ आर्थिक विकासाच्या मार्गातील अडथळ्यावरील उपाययोजना. सो मग आता ह्याला सोल्युशन काय 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 केलं पाहिजे सरकारने, तर इथं त्याचे काही पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत सरळ. आणि इथं आर्थिक विकासाबाबत काही अर्थतज्ञांचे मतप्रवाह आहेत, ओपिनियन, इकॉनॉमिस्ट ज्याला आपण म्हणतो अर्थतज्ञ आणि त्यांचे सिद्धांत. सो तो अँगल इथं आपल्याला बघायचा आहे. म्हणजे लक्षात येतंय आता की फक्त इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अभ्यास करायचा नाही, ते समजून घेतल्यानंतर त्याचे हे अँगल्स आपल्याला ओपन करायचे. नेक्स्ट, आता इथं बघा, तुम्हाला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कन्सेप्ट माहिती सगळं आहे, पण ऍक्च्युली त्या ग्रोथसाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी काही रिसोर्सेस लागतात, संसाधनं. सो विकास प्रक्रियेत संसाधनांचे महत्व ही हेडिंग मी झूम करतो. विकास प्रक्रियेत संसाधनांचं काय महत्व आहे, अशा पद्धतीनं आपल्याला एकूणच ग्रोथ अँड डेव्हलपमेंट त्याच्या संबंधित हे अशा आजूबाजूचे पॉइंट्स बघायचे. हे सगळं बॅचमध्ये होणार आहे हे अशा पद्धतीनं. नेक्स्ट, परत विकसनशील देश जे असतात ना, किंवा आपण त्याला अविकसित देश म्हणतो, सो ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये गरिबी जास्त दिसून येते ऍज कम्पेअर टू विकसित देश. सो मग हे विकसनशील देश आहेत ना, हे गरीब का असतात, त्याचं काय रिझन आहे, तर इथं हे खालचे काही पॉइंट्स दिलेले आहेत. परत भांडवल प्रधान गुणवत्ता, याला आपण कॅपिटल आउटपुट रेशो म्हणतो, तो काय आहे, आणि ट्रिकल डाऊन थिअरी. आता प्रश्न विचारला होता का राज्यसेवेला, आपण म्हणूनच म्हणलं इकॉनॉमिक्स गाईड बुक हे का गरजेचं आहे, विथ सोर्स टाकलेलं आहे, आयोगाचा वर प्रश्न आणि आपलं किती पेज नंबरचं आहे, हे ट्रिकल डाऊन थिअरी वाचा ना, तो पीवायक्यू बघा आणि आपला कंटेंट बघा. हे काय असं नाहीये की एक्झाम मध्ये विचारलं मग टाकलेलं आहे, ऑलरेडी पुस्तक आपलं रेडी आहे, ट्रिकल डाऊन थिअरी. आणि ह्याचे अजून पण मुद्दे ना, ही एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, पण मी जस्ट तुम्हाला दाखवतोय. हा, इथपर्यंत झालं. आता थोडाफार अंदाज आला का की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी वेगळं इकॉनॉमिक्स काय करायचंय, नेमकी परीक्षेची डिमांड काय, आणि त्यासाठी लागणारा एक वेगळा अप्रोच जो असतो. कन्सेप्ट तीच आहे ना, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, पण तुम्ही याच्या आधी कशी केली असेल आय डोंट नो, पण आता मात्र आपल्याला किती ब्रॉड अँगलने ती करायची आहे. आणि त्याच्या पलीकडे आता व्हॅल्यू ॲडिशन कंटेंट जर आपण म्हणू, नवीन काय मिळणार आहे, तुम्ही अभ्यास करताना बेसिक म्हणून मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स याचा अभ्यास करता किंवा बेसिक समजून घेता. आता एवढं तरी किमान ऐकलं असेल. नवीन असाल तर डोंट वरी, लोड घेऊ नका, तुम्हाला नवीनला तर काहीच माहित नसतं. पण जर थोडाफार अभ्यास केलाय, काही वाचलंय, तर किमान मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ऐकलेलं असतं, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र. पण एवढ्या पुरतं मर्यादित न राहता आता ह्याच्या पलीकडे पुढे येतो मेसो इकॉनॉमिक्स. हे काय, त्याच्या पलीकडे पुढे येतो पॉझिटिव्ह, जे इथं तुम्हाला दिलंय हे पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स आणि नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स. हे काय, म्हणजे इथं काय बघितलं होतं आपण, मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, आणि आता काय बघतो इथं, हे परत मेसो इकॉनॉमिक्स काय, पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स आणि नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स. तुम्हाला नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग ही विचारली बघा आयोगाने, नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग. सो नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स हा सगळा जो प्रकार आहे ना, तो व्हॅल्युएशनचा असणार आहे. म्हणजे आता आपण अशा लेवलला तयार राहायचं की आयोगाने समजा ही बाउंड्री आखून दिली आहे, ही एवढी, तर एवढी तर फॉलो करायचीच आहे. थोडं याच्या अजून एक पाऊल पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. मी जाणीवपूर्वक ही बॅच वेगळी का फ्रेम केली आहे, तुम्हाला जो कंटेंट मिळेल तो तुम्ही स्वतः काहीतरी 3-4 पुस्तकं वाचणं अपेक्षित आहे, त्यातून नोट्स काढणं अपेक्षित आहे, म्हणल्यानंतर मग सेल्फ स्टडी केलेला बरा. ज्यावेळेला आपण बॅच लावतो एखाद्या ह्याच्यामध्ये, तिथं तुमचे हे एफर्ट्स आहेत ना सगळे, इथं एकदम कमी होऊन जातील. कारण सगळ्या गोष्टी मी इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. ह्याचा अर्थ तुम्ही निवांत शांत बसा असा होत नाही, पण जेवढ्या लेवलला आपण जाणं अपेक्षित आहे तेवढा कंटेंट तुम्हाला बॅचमध्ये मिळेल, डोंट वरी. एनसीईआरटी, स्टेट बोर्ड, ह्या सगळ्या गोष्टींचा मेन क्रक्स जो आहे तो आपण इकॉनॉमिक्स गाईडमध्ये टाकलेलाच आहे. पण त्याच्या पलीकडे ह्याही गोष्टी, जसं आता इथं म्हणलं मायक्रो मॅक्रो मिळाल्यानंतर मेसो इकॉनॉमिक्स काय, पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स काय, नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स काय, आणि ह्याच्याही पलीकडं अजून तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, आता काही ओळखीच्याच हेडिंग ज्या आपल्याला माहिती आहेत, पण त्याच्यातली एनसीईआरटीची जी काही डेप्थ आहे ती इथं दाखवतो बघा. फिस्कल पॉलिसी हा मुद्दा, फिस्कल पॉलिसी. आपण कुठला टॉपिक करतो, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स, राजकोषीय धोरण ऐकलं असेल ना, सो तोच पार्ट आहे हा फिस्कल पॉलिसी. पण याच्यामध्येच आता नुसते फिस्कल पॉलिसी न हे करता डिस्क्रेशनरी फिस्कल पॉलिसी,
ज्याला आपण विविधात्मक म्हणतो, डिस्क्रेशनरी फिस्कल पॉलिसी. मग हा काय प्रकार आहे? मग त्याच्यातही काही गोष्टी अशा असतात की सरकार जाणीवपूर्वक कधी खर्च जास्त करतो किंवा खर्च कमी करतो. मुळात तुम्हाला फिस्कल पॉलिसीच आधी माहिती पाहिजे. ह्याच्यामध्ये सरकारचा उत्पन्न आणि खर्चाचा भाग असतो. सो डिस्क्रेशन करणे म्हणजे काय आणि मग त्याच्या संदर्भातली असलेली पॉलिसी म्हणजे काय. सो ही अशी जी व्हॅल्यू एडिशन आहे ती तुम्हाला बॅचमध्ये मिळेल. मग ज्याच्यासाठी तुम्ही परत काहीतरी एफर्ट देणार, सर्च करणार, काहीतरी बुक्स वाचणार, मग बॅच कशाला लावली मग, बरोबर. हा, मग आता तुम्हाला जे काही इथे मी देतोय ते मात्र व्यवस्थित करायचा तुम्ही प्रयत्न करा. हा एक पार्ट झाला. म्हणजे तुम्हाला मला याच्यातून ही क्लिअरिटी द्यायची आहे की आता आपलं सगळं इंट्रोडक्शन झालंय, पीओक्यू अनालिसिस करून झालेलं आहे. तर मग ह्या सगळ्या परीक्षेच्या पीओक्यू वरून मला परीक्षेची जी डिमांड लक्षात आली त्याच्यावरून आपण कंटेंट अपडेट केला म्हणजे नेमकं काय केलं हे तुम्हाला मी दाखवतोय. बरं, पुढं मॉडर्नायझेशन ज्याला आपण म्हणतो. तुम्हाला 5 इयर प्लॅनमध्ये, इकॉनॉमिक प्लॅनिंगमध्ये किंवा एलपीजी पॉलिसीमध्ये मॉडर्नायझेशन म्हणजे आधुनिकीकरण. आपण अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करणे, अर्थव्यवस्थेमध्ये मॉडर्नायझेशन करणे किंवा पीएसयूजमध्ये सरकारच्या कंपन्यांमध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ज्या आहेत त्याच्यातही तुम्हाला आधुनिकीकरण मॉडर्नायझेशन शब्द सापडेल बरं का. हा, तुम्ही नीट वाचला असेल तर, नाही तर आपण बॅचमध्ये शिकवताना घेऊया असते. पण ह्या मॉडर्नायझेशनचा जो अर्थ आहे ना आपला किती संकुचित मर्यादित असतो. आपण जनरली मॉडर्नायझेशन म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर, त्यालाच आपण आधुनिकीकरण म्हणतो, मॉडर्नायझेशन म्हणतो. आणि त्याचा अर्थ ऐका आहेच ना, बरोबरच आहे. पण एवढ्या पुरता मर्यादित नाही. इथं आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन हे असं अपेक्षित आहे की देशातील जे उद्योग संस्था आहेत त्यांनी तर अपडेट होणं गरजेचंच आहे. इनोव्हेशन, तंत्रज्ञान हे अधिक प्रगत वापरणं गरजेचं आहे. फक्त उद्योग क्षेत्राबाबतच नाही तर ऍग्रिकल्चरमध्ये सुद्धा हे लागू होतं. पारंपरिक पद्धतीनं ट्रॅडिशनल वेनी तुम्ही जे वस्तू सेवांचं उत्पादन घेताय त्याच्याऐवजी थोडं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे काय फायदा होतो? वेळ कमी लागतो आणि उत्पादन वाढतं. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, इफिशियन्सी वाढते, टाइम कमी लागतो आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढते बिकॉज ऑफ मॉडर्नायझेशन, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट जर आपण केली तर. मग हे ॲग्रिकल्चरमध्ये घ्या, इंडस्ट्रीमध्ये घ्या, सर्व्हिसमध्ये घ्या. बऱ्यापैकी आपण हे इंडस्ट्रीपुरतंच लागू करतो. त्यामुळे तो एक ब्रॉड अँगल. नेक्स्ट, उत्पादन तंत्रज्ञानात झालेला बदल ही एक डेफिनेशन. म्हणजे मी ह्याचा अर्थ समजा ॲग्रीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये आधी मशीनच नव्हत्या म्हणजे मी मशीन आणल्या. हे पण मॉडर्नायझेशन झालं. पण ऑलरेडी आधी मशीन पण आहेत. पण त्या मशीन जुन्या झाल्यात. सो आता अपडेटेड व्हर्जन ऑफ युअर टूल्स किंवा तुमचे मशीन्स त्याही करणे म्हणजे सुद्धा मॉडर्नायझेशन आहे. सो असे बारकावे तुम्हाला लागतील आणि मग एक्झॅक्टली परीक्षेमध्ये असे काही ऑप्शन्स येतात. तुम्हाला अजून एक आहे फूड, ज्याला आपण सिक्युरिटी म्हणतो, अन्न सुरक्षा. त्या फूड सिक्युरिटीची डेफिनेशन विचारली आहे आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन फूड सिक्युरिटीच्या अवस्थाही विचारल्यात, स्टेजेस. आणि मग त्या 4 अवस्था आणि त्याच्यामध्ये काय काय बारकावे आहेत हे लक्षात घ्या. ही राज्यसेवेची डेप्थ आहे बरं. म्हणजे परत परत ते का सांगतो, जर या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल आणि 4-5 वर्ष लावायची नसतील तर इकॉनॉमिक्स काय आहे हे लवकर समजून घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. हे झालं मॉडर्नायझेशनचं. नेक्स्ट, साधा सिंपल कन्सेप्ट ह्युमन डेव्हलपमेंट हा शब्द आपण नेहमी ऐकतो किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट या सगळ्या कन्सेप्ट माहिती असतात, वाचलेल्या असतात. एक्झॅक्टली काय फरक आहे? बरं, हे सगळं एनसीईआरटी मध्ये दिले. हा जो डिफरन्सचा पार्ट आहे. म्हणून तर आपण तो जो काय घेतोय, बॅच अपडेट केली म्हणजेच काय, तर दरवेळेस त्या रिक्वायरमेंटनुसार परीक्षेची जशी पद्धत बदलली, ऑब्व्हियसली आता बघा, जसं आपण आता मॉडर्नायझेशन म्हणतो, इकॉनॉमी सुद्धा, देश सुद्धा अद्ययावत झाला पाहिजे तरच प्रगती करतो. सेम तसंच ज्या ज्या वर्षी परीक्षा होते त्या वर्षीची पीवायक्यू घेऊन बसतो. एकदा नाही, दोनदा नाही, 4-5 वेळा वाचून त्यातून काय काय हिंट लागते ते घेऊन आपण बदललं पाहिजे. त्यातला हा सगळ्यात मेजर चेंज आहे. आता तुम्हाला मी सांगितलं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हे सगळं माहिती आहे. पण ह्याच्यामधला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, जिथं की आयोग कंपॅरिझन करून विचारतं, ह्युमन डेव्हलपमेंट आणि ह्युमन कॅपिटल. सो एक्झॅक्टली व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ह्युमन डेव्हलपमेंट अँड ह्युमन कॅपिटल? आता सगळं एकच वाटायला लागतं आपल्याला. हा एक परत जो मेन डिफरन्स आहे तो प्रत्येक गोष्टीतला आपल्याला बघायचा आहे. फक्त एवढ्यापुरता बघायचा नाही, लक्षात घ्या. बरं, पुढं आता आपण परत सगळ्या कन्सेप्ट बघितल्यानंतर अजून एक महत्वाचा पार्ट क्लिअर कट दिलेला आहे तुम्हाला एनसीईआरटी मध्ये, पिलर्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. ॲज इट इज प्रश्न येऊ शकतो. आय रिपीट, मी काय सांगतोय, डायरेक्टली तुम्हाला काय प्रश्न येऊ शकतो, ह्युमन डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय, ह्युमन डेव्हलपमेंट आणि कॅपिटल
ह्युमन कॅपिटल, ह्या दोघातला फरक काय, आणि पुढे येतो 4 इम्पॉर्टंट पिलर्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. आणि मग तिथं ते क्लिअर कट 4 पिलर्स दिलेले आहेत: इक्विटी, सस्टेनेबिलिटी, प्रोडक्टिव्हिटी आणि एम्पॉवरमेंट वगैरे. मग हे 4 ॲज इट इज हेडिंग माहित पाहिजे. आपण याचा अर्थ पण समजून घेऊ, त्या 4चा नेमका अर्थ काय वगैरे काय सगळं बॅचमध्ये. पण मला तुम्हाला काय सांगायचं इथं, एक्झॅक्टली व्हॅल्यू एडिशन काय मिळणार, न्यू कंटेंट काय असणार आहे. एनसीआरटीचा उल्लेख मी इतके वेळा करतो, म्हणजे आपण खरं त्यातलं घेणार आहे का? तर हे जे बघा ना, तुम्ही हे आता जे सगळं ऐकलं हे नवीनच आहे ना. डिस्क्रेशनरी फिस्कल पॉलिसी, त्याच्यानंतर इकडं मेसो इकॉनॉमिक्स, पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स, नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स, आणि मग मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स तर माहितीच आहे. आणि त्यानंतर मग इतर काही फॅक्टर्स जे आपण म्हणतोय, म्हणजे सगळंच काही नवीन असणार असं नाही. जे ऑलरेडी आहे त्यात फक्त अजून डेप्थ वाढवायची आपल्याला. जसं की आता ह्युमन डेव्हलपमेंट आणि ह्युमन कॅपिटल आणि 4 पिलर्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. पुढे अजून एम्प्लॉयमेंट टॉपिक करतो आपण, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आलेला आहे क्लिअर कट एम्प्लॉयमेंट संदर्भात. त्याचा पर्सेंटेज विचारला असेल किंवा त्याची कन्सेप्ट विचारली असेल, पण आपल्याला त्याचे प्रकार माहिती पाहिजे. सेल्फ एम्प्लॉयमेंट, कॅज्युअल लेबर, रेग्युलर लेबर, हा नेमका काय, म्हणजे जे कामगार आहेत त्या कामगारांचं पण वर्गीकरण कसं आहे. पुढे जॉबलेस ग्रोथ, ही कन्सेप्ट ऐकलेली असती, पण एक्झॅक्टली काय. आणि जसं ट्रिकल डाऊन थेअरीवर तुम्हाला एक प्रश्न आहे. ट्रिकल डाऊन थेअरीचा अर्थ डायरेक्टली विचारलेला नाही, त्याचं ऍप्लिकेशन विचारलंय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इतके वर्ष झालेत, विचार करा. म्हणजे आता आपण 100कडे चाललोय, 75 वर्ष क्रॉस झाले, 7 दशक, 7 डिकेड्स पूर्ण झालेत. आणि मग त्या प्रश्नामध्ये क्लिअर कट काय, या 7 दशकामध्ये ट्रिकल डाऊन थेअरी वर्कआउट झाली आहे का, म्हणजे झालेला जो काही विकास आहे तो झिरपला आहे का तळागाळातील लोकांपर्यंत. आणि दुसरं वाक्य दिलंय की मग त्यातही विशेषतः 2005 वगैरे समथिंग वर्ष वापरलंय बघा ते. आणि त्याच्या पुढून भारतामध्ये ट्रिकल डाऊन थेअरीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. तसंच सेम आता मी जर म्हणलं जॉबलेस ग्रोथ, ही कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितली. ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला आता प्रश्न जर आलाच की इफ, म्हणजे जर भारत आपण आता विकसित झाला असं म्हणतो, 4 ट्रिलियन इकॉनॉमी झाली म्हणतो, जगात 4थ्या क्रमांकाला भारत असं म्हणतो, ग्रोथ तर झाली आहे. ऍट द सेम टाइम मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दिसते का, बरोबर ना. त्या प्रमाणात रोजगार निर्मिती होतीये का, म्हणजे ग्रोथ तर होताना दिसतीये, पण जॉब क्रिएशन होत नाहीत. म्हणून ह्या ग्रोथला काय म्हणायचं, जॉबलेस ग्रोथ. आणि मग तसाच तुम्हाला प्रश्न, भारतात जॉबलेस ग्रोथ दिसून येते, भारताचा विकास होतोय पण जॉब क्रिएशन होत नाहीत, असं काही वाक्य आलं तर चूक की बरोबर ठरवता आलं पाहिजे. सो ही लेवल आहे आणि ही परीक्षेची डिमांड आहे. नेक्स्ट आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट याचा अभ्यास करतो, पण इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणजे काय, ज्याला आपण आयात पर्यायीकरण म्हणतो. मग ही एक्झॅक्टली कन्सेप्ट माहितीये का. आयात म्हणजे काय, निर्यात म्हणजे काय माहिती, पण आयात पर्यायीकरण. बरं, त्यातही असं वाटत असेल की नाही सर, आपण दुसऱ्या देशातील वस्तू आयात न करता आपण आपल्या वस्तूच वापरल्या पाहिजेत, मग ही परत कन्सेप्ट चुकीची आहे. याला आयात पर्यायीकरण म्हणायचं नाही. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित शिकायच्यात आणि पूर्ण राज्यसेवेची जी लेवल आहे, जी रिक्वायरमेंट आहे, त्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी त्या लेवलला जाऊन क्लिअर करून घ्यायच्यात. तर कुठं आपण 12-13 मार्क 15 पैकी घेऊ शकतो. लक्षात ठेवा. इव्हन राज्यसेवा असून सुद्धा. आणि मग ते 1 किंवा 2 प्रश्न, जसे ते कुबेराचे अर्थशास्त्र किंवा असा काही असा एरिया येतो की ज्याला फार रिसर्च लागते तुम्हाला वाचायला, तर तो सोडून उरलेला एरिया पूर्ण आपल्या आवाक्यात येतो. बाकी मग फॅक्च्युअल डेटा तर तो आहेच, आपल्याला करावाच लागणार आहे, जरी राज्यसेवा असेल तरी. ठीक आहे. येस, सो दिस इज ऑल अबाउट पीवायक्यू अनालिसिस. आणि एक्झॅक्टली राज्यसेवेमध्ये व्हॅल्यू एडिशन काय किंवा डेप्थ वाढवणं म्हणजे काय, त्याचं बरंच एक्झाम्पल तुम्हाला दिलंय. आहे त्याच कन्सेप्टमध्ये काय काय गोष्टी चेंज असतील इथं बघा. परत अजून हा सुद्धा कंटेंट जे तुम्हाला मी दाखवला, जे इकॉनॉमिक्स गाईडमध्ये आहे, हे आपलं बुक आहे हे. आता हे काय अशी थिअरी येणार नाही बघा, म्हणजे तुम्हाला अजून हा एक गैरसमज होईल की सर मग हे असे एवढे सगळे निबंध, ही सगळी थिअरी समजून घेण्यासाठी तिथं तुम्हाला 4 पर्याय येणार आहेत, स्टेटमेंट येणार आहेत, ते ह्याच्या बेसिसवर सॉल्व्ह करता येतील. हे सगळं अंडरस्टँडिंगसाठी आहे, जे इथं देत होते. हे सुद्धा सेम, हे अंडरस्टँडिंगसाठी इथं, म्हणजे हे सगळं समजून घ्यायचंय आपल्याला, काय आहे प्रकार हा नेमका. ठीक आहे, चलो. आणि हे कशातून, सो इकॉनॉमिक्स गाईड बुक. इथपर्यंत कळालं का. चला सांगा एकदा मला, कन्फर्मेशन द्या.
जस्ट मिनिट. यस. स्वतः परत कुठे होतो आपण, काय पासून स्टार्ट केले होते? इकॉनॉमिक्स राज्यसभा प्रिलिम, टोटल 20 क्वेश्चन, कोर इकॉनॉमिक्सचे 15 प्लस अदर. आता अदर मध्ये इथं काय काय विचारात घेतलं तुम्ही? कोर इकॉनॉमिक्स. करंटवर प्रश्न होते का सांगा? चला, हे जे मी स्टार्टिंगला सांगितलं होतं ऍज इट इज फॉलो झालंय का? म्हणजे आयोगाचे प्रश्न दाखवल्यानंतर तरी आता कळालं का? बजेट सर्वेवर पण प्रश्न आहे. आता याच्यात करंटमध्ये पण दोन भाग आहेत, ते पुढे सांगतो तुम्हाला. जसं की काही नियुक्त्या असतील, कुठला काही रिपोर्ट आला, भारताची रँकिंग असेल, कुठला इंडेक्स आला, तर तसं, किंवा एखादा अर्थतज्ञ इकॉनॉमिस्ट आहेत, ते भारतीय असू द्यात किंवा परकीय असू द्यात, त्यांची डेथ झाली असत, त्याच्यावर काय प्रश्न आहेत. सो करंट इकॉनॉमिक्समध्ये बजेट आणि सर्वे आणि ऑदर तो एक पार्ट येतो. गव्हर्नमेंट स्कीमवर शुअर प्रश्न आहेत. मी त्याचाही काही आढावा घेतला, तुम्हाला दाखवला काही प्रश्न कशा पद्धतीने आहेत ते. इकडं लोकसंख्या, पॉप्युलेशनवर पण आहेत, आणि पॉलिटी अँगल. अशा पद्धतीनं हे एवढे 5 पिलर्स आपण म्हणू कशाचे? इकॉनॉमिक्सचे. आणि ह्याच्यावर तुम्हाला 20 क्वेश्चन आहेत, त्यातले कोर इकॉनॉमिक्सचे 15 आणि ऑदरचे मिनिमम 5, हा एवढा आकडा दिसून येतो. आणि ह्याच्यात पण परत आपण कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि करंट हे डिवायडेशन केलेलं आहे. आता तुम्हाला काय वाचायचं, ह्याच्यासोबत कसं वाचायचं हे पण लक्षात आलं असेल. त्याच्यात हे फॅक्ट्स मधले स्टॅटिक, परत अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन, इंटरलिंकिंग, सगळा पॅटर्न आपण डिकोड केलाय. यस. आणि हा आपला सिलेबस. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स अँड सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, हा इकडं मराठीमध्ये. ठीक आहे. आता याच्यातला लास्ट पार्ट, जो की करंटचा एक्झॅक्टली. आता करंट इकॉनॉमिक्स मध्ये काय इथपर्यंत पूर्ण अंदाज आला असेल. अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्यातलाच करंटचा जो पार्ट आहे का, तो 2 भागात डिवाइड केलेला आहे. एक म्हणजे बजेट अँड सर्वे, जे की इयरली येतं तुम्हाला. ठीक आहे. हे काय वर्षातून 2दा 3दा असं येतं का? नाही. सो वर्षातून एकदा आलं की तुम्हाला ते पूर्ण प्रीला, मेन्सला सगळीकडे कामाला येईल. आणि दुसरं आहे अदर करंट अपडेट. सो इथं बजेट आणि सर्वे मध्ये काय काय असतं, तर आपण जो काही टॉपिक करतो कोर इकॉनॉमिक्सचा, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, बरोबर. सो त्या राष्ट्रीय उत्पन्नाचं आकडेवारी सेक्टर वाईज असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, जगात किती नंबरला आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत राष्ट्रीय उत्पन्न वाढलं का कमी झालं, वाढलं असेल तर तो ग्रोथ रेट नेमका किती आहे. आधी 5% इकॉनॉमी ग्रो व्हायची, आता 6% होतीये का, 7% होतीये का, सगळं. आणि त्यातही ऍग्रिकल्चरचा वाटा किती, इंडस्ट्रीचा किती आणि सर्व्हिस सेक्टरचा वाटा किती, ह्या सगळ्या आकडेवारीचा जो भाग असतो तो तुम्हाला बजेट आणि सर्व्हे मध्ये पाहायला मिळतो. परत दारिद्र्य बाबतीत, बेरोजगारी बाबतीतली काही आकडेवारी,
सार्वजनिक वित्तामध्येच परत उत्पन्न आणि खर्च, टॅक्सेशन सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट डायरेक्टली विचारला होता. आठवतं काय प्रश्न आता? क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के टॅक्स लावला होता? तसाच इथं इन्कम टॅक्सचा असेल किंवा अजून कुठला टॅक्स लावला, नवीन इनिशिएट केला, जुना बंद केला, व्हॉटएव्हर. बजेट आणि सर्व्हे त्याच्याबद्दल किंवा डायरेक्टली सीपीआय आणि डब्ल्यूपीआय वर सुद्धा प्रश्न करंटच्या अँगल येऊ शकतो. मी कोर कन्सेप्ट म्हणत नाहीये, ती वेगळी. इथं बजेट आणि सर्व्हेमध्ये जर महागाईचा दर दिला असेल तर तो किती आहे, सीपीआय म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स किती, डब्ल्यूपीआय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स किती, आणि परकीय व्यापार संदर्भात त्याला आपण आयात निर्यात असं म्हणतो, एफडीआय असेल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. सो हा सगळा पार्ट येतो कुठं? बजेट अँड सर्व्हे मध्ये. सो याच्या व्यतिरिक्त ज्याला आपण अदर करंट म्हणतो तो काय? अदर करंट म्हणजे तुम्ही ज्यावेळेला एखादा सब्जेक्ट म्हणून घेता, कुठला चालू घडामोडी, करंट अफेअर्स सब्जेक्ट आहे ना तुम्हाला, सो त्याच्यामध्ये ज्या गोष्टी येतात इकॉनॉमिक्सच्या संदर्भात, जसं की काही महत्वाचे दिनविशेष, कुठला एखादा दिवस आहे जो इकॉनॉमिक संदर्भात तो साजरा केला जातो, किंवा आंतरराष्ट्रीय संघटना IMF, वर्ल्ड बँक, WTO, G7, G20 कुठली त्याची काही परिषद झालेली असेल किंवा अध्यक्षाची नवीन नियुक्त झालेली असेल किंवा भारतीय एखादा व्यक्ती त्या संस्थेवर कुठल्या तरी पदावर नियुक्त केलेला असेल, व्हॉटएव्हर, ह्याच्या संदर्भात किंवा याच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनाने एखादा रिपोर्ट जाहीर केला असेल. आता दरवर्षी वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स इंडेक्स रिपोर्ट जाहीर करतात. तर मग त्या रिपोर्टमध्ये काय दिलंय, त्याची आकडेवारी, भारताची रँकिंग, तो रिपोर्ट कोणता आहे, कुठली संस्था जाहीर करते, वर्ल्ड बँक जाहीर करते का IMF जाहीर करते का वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम का अजून कुठली संस्था, म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आणि रिपोर्ट्स आणि इंडेक्सेस त्याच्याबाबत. सरकारने नवीन कुठलं धोरण जाहीर केलं असेल तर नवीन योजना, परत काही एखादं कॉन्फरन्स आणि इतर म्हणजे मिसलिनियस मध्ये येतं. म्हणजे हे सगळं तुम्ही करंट अफेअर्स सब्जेक्टमध्ये करता, फक्त हे इकॉनॉमिक संदर्भात आपण बघितलं पाहिजे. अपॉइंटमेंट आता सांगितलं महत्वाच्या तुम्हाला, प्रश्न पण आलेला आहे. समित्या नवीन कुठल्या असतील तर पोर्टल्सवर एक प्रश्न फार विचारतो आयोग. नवीन कुठलंही पोर्टल कुठल्याही मंत्रालयाने जर तयार केलं असेल तर ते कशा संबंधित आहे आणि कधी तयार केलं, इकॉनॉमिक्स संदर्भात बुक असेल किंवा एखादा व्यक्ती अर्थतज्ञ त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत त्याच्याबद्दल. पुरस्कार, तुम्हाला सर आता इथं अवॉर्डचा काय संबंध आहे? पुरस्कार इथं कुठला? नोबेल पुरस्कार, अर्थशास्त्रासंदर्भात नोबेल पुरस्कार. ॲज इट इज प्रश्न येतो, ह्या वर्षी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आणि मग खाली त्या व्यक्तीची नाव. त्यामुळं अवॉर्ड आणि निधन वार्ता म्हणजे मनमोहन सिंग असतील किंवा MS स्वामीनाथन असतील, म्हणजे आता इकॉनॉमिक्सच्या संदर्भात, ॲग्रीच्या संदर्भात जे कोणी महत्वाचे मोठे व्यक्ती होते, ज्यांचं खूप मोठं योगदान कॉन्ट्रीब्युशन असतं, त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन याच्या आधीही बऱ्याच वेळा आलेली आहे. सो आता परत तेही, आणि हे सगळं जे आता मी तुम्हाला इथं सांगितलं, हे सगळं करंट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तुम्हाला परत स्वतः मेहनत घ्यायची गरज नाही. म्हणजे आपण ओव्हरऑल सगळ्या गोष्टीवर काम केलेलं आहे. त्या PDF तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध आहेत. ज्या अपडेटेड येतील त्या वेळेला तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही फक्त त्याची झेरॉक्स काढायची आणि त्याचा अभ्यास करायचा. सेपरेट कंपायलेशन नॉट अ जोक. एवढं म्हणजे बजेट सर्व्हे ते पण दिलाय. अदर करंट इकॉनॉमिक संदर्भात, इथं काय तुम्हाला पूर्ण मी करंट अफेअर्स सब्जेक्ट देणार नाही. इकॉनॉमिक्सच्या संदर्भात जेवढं काही अपडेट आहे तेवढं कंपाईल करून देणार. गव्हर्नमेंट स्कीम त्याचं वेगळं कंपायलेशन आहे. अर्थतज्ञ व सिद्धांत त्याचं पण वेगळं कंपायलेशन आहे. या सगळ्यांच्या PDF फ्रीमध्ये अर्थनीती टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत, बघून घ्या. आणि ह्या गोष्टी फक्त आता तुम्ही व्यवस्थित करायच्या त्या परीक्षेच्या रिक्वायरमेंटनुसार. त्याची POQ पण दाखवलेले आहेत, त्याचा सगळा एरिया पण आहे, आणि एवढं सगळं हेवी मटेरियल कंटेंट जो करावा लागतो तोही तुम्हाला रेडीमेड आहे, म्हणजे करायची गरज पडणार नाही. इकॉनॉमिक्स गाईड बुक आणि त्याला सप्लिमेंट ह्या सगळ्या PDF आहेत. इकॉनॉमिक्स गाईड बुकमध्ये जो कंटेंट आहे तोच कंटेंट त्या PDF मध्ये का तर नाही, तो परत वेगळा जो गाईडमध्ये नाहीये इकॉनॉमिक्स गाईड बुकमध्ये. सो हे सगळं सप्लिमेंट एकमेकांना पूरक आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही ते अभ्यास केला तर आउटपुट मिळतं. आणि बाकी आता तुम्ही बॅच जॉईन केली म्हणल्यानंतर तर डेफिनेटली एक सगळं तुम्हाला मी ते डिकोड पण करून देईल. तुमच्यासमोर मटेरियल असेल, आपण फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचं, इथे काम करायचं. सो दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स. त्याचे सगळे अँगल क्लिअर झाले का हे परत तुम्हाला वर नेतो. आणि अशा पद्धतीनं फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून जे टायटल दिलं होतं आपण, म्हणजे एकूणच कुठलीही बॅच सुरू करताना त्या सब्जेक्टची डिमांड काय आहे, त्याचे फंडामेंटल्स म्हणजे काय आहेत, तर हे सगळे इथपर्यंत लक्षात आलं का? काय डाऊट आहे का विचारा. चला.
आणि आता मात्र फ्रॉम नेक्स्ट लेक्चर डायरेक्टली आपण आता टॉपिक किंवा त्याला आपण सिलेबस म्हणून स्टार्ट करतोय. आणि हा स्टार्ट करताना परत आपल्याला सुरुवातीला डायरेक्टली आयोगाने दिलेला सिलेबस त्याचे टॉपिक घेऊन चालत नाही. सो काही बेसिक जो एरिया आहे तो आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे, कारण जेवढी कन्सेप्टची क्लॅरिटी बेसिक एरिया हा तुमचा स्ट्रॉंग असेल तेवढं तुम्हाला जास्त ऍप्लिकेशन करता येईल. आणि आयोगाचे काही वेगवेगळे अँगल आहेत, फिरून विचारलं जातं, इंटरलिंक करून विचारली जाते, त्याला तुम्ही तयार असाल. सो हा सगळा पार्ट आपल्याला बेसिक पासून स्टार्ट करायचा आहे. ह्याचा अर्थ बेसिक पासून करायचा आहे म्हणजे राज्यसेवेला जास्तीत जास्त तुम्हाला डेफिनेशन ह्याच्यावर प्रश्न डायरेक्टली विचारलेले आहेत, आणि ती डेफिनेशन एकदा कळाली की त्याचं ऍप्लिकेशन आणि इंटरलिंक कळतं. म्हणून जो टॉपिक आपण घेतोय त्याच्या बेसिक पासून ते आपल्याला स्टार्ट करून मग पुढे ऍडव्हान्स लेवलला न्यायचंय. सो दिस इज ऑल अबाउट फ्रॉम माय साइड, राज्यसेवा आणि इकॉनॉमिक्स. आता आपण एक एक टॉपिक आणि कन्सेप्ट घेतल्यानंतर परत तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी येईल किंवा कॉन्फिडन्स येईल. जरी अवघड असेल, खूप जास्त विचित्र भयानक वाटत असेल, तरी आपल्याला ते करावं लागणार आहे. आणि त्यासाठी जास्तीत जास्त जो टॉपिक झालाय, जो कंटेंट झालाय, तो तुम्ही जेवढं जास्त वाचाल तेवढं तुम्हाला लवकर कळेल. आता इतर विषयात आपल्याला एक फरक सांगतो. तुम्ही इथं असं करून चालणार नाही की सर उद्या कुठलं टॉपिक आहे मी आता वाचून येऊ का, ते इथं नका करू. इथे जे वर्गात चाललंय मी जेवढं सांगितलंय तेवढंच करा. मी तर म्हणतो तुम्हाला हे जे काही आपण 3-4 लेक्चर घेतलेत ना, हे सुद्धा नीट एकदा परत बघा आणि तुमच्या पद्धतीने ह्याच्यातले काही पॉईंट्स लिहून घ्या. सोडवू नका. सगळ्यांना काय असतं, आपण मेन टॉपिक सुरू झाला कीच लेक्चर बघायला स्टार्ट करतो. ही फार मोठी चूक आहे. तुम्हाला हे 3-4 लेक्चर जे आहेत ना, हे एवढे क्लिअर व्हिजन देतील की इकॉनॉमिक्सला आपण काय केलं पाहिजे. आणि तेच फार उशिरा कळाल्यामुळं 3-4 वर्ष वाया जातात. त्यामुळं जे झालंय ते करत चला. जसं आता उद्या एखादं लेक्चर झालं, कन्सेप्ट झाली, तेवढीच करायची पण परफेक्ट करायची. परत परवा तेवढंच. आणि हे असं जात-जात तुम्हाला मग 2 टॉपिक, 3 टॉपिक, 4 टॉपिक आणि मग परत त्याचं रिव्हिजन, हे सगळं डोंगर उभा राहतो पुन्हा. त्यामुळे पेंडिंग काही न ठेवता दररोज सोबत जे आहे तेवढं करत चला. बरोबर क्लिअर होऊन जाईल शेवटच्या दिवशी. ठीक आहे? चलो. हा डायरेक्ट सर्च करा ना तुम्ही. अर्थनीती म्हणून सर्च करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनल तिथं जॉईन करता येईल. चलो. ऑलमोस्ट 4 hours नियर अबाउट, मोर दॅन 4 hours आपण पूर्ण जवळपास 5 तास म्हणता यायला हरकत नाही. हे फक्त विषय समजून घेण्यासाठी इन्व्हेस्ट केलेले आहेत. मी इन्व्हेस्ट म्हणतोय. त्यात आपण वेळ जो दिलेला आहे त्याचा आउटपुट मिळेल तुम्हाला काही वेळाने, काही दिवसांनी. हा, लक्षात आलंय का हे सगळे लेक्चर्स? झाले सगळे लेक्चर्स तुम्हाला ऍपवर मिळतील. मी वाटलं तर एकदा चेक करतो, बघतो जर कुठलं राहिलं असेल तर. पण दररोजच्या रोज दररोज लगेचच्या लगेच तिथं आपलं येऊन जातं लेक्चर. मी एकदा चेक करतो, डोंट वरी. ठीक आहे? पण जेवढे तुम्ही बघितले, जे चाललंय ते लक्षात आलंय का, समजलंय का तेवढं? आणि आता प्रामाणिकपणे मी म्हणून तुम्हाला फीडबॅक मेन्शन करा मला. व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आवर्जून सांगा. राज्यसेवेबद्दल कॉन्फिडन्स आला? काय आहे ह्याचं व्हिजन क्लिअर झालं का? का फक्त नाही मला अभ्यास करायचा आहे, नाही पुस्तक आहे, पुस्तकानुसार अभ्यास करायचा आहे, का आता कळतंय काय आहे काय नाही? आणि टॉपिक बद्दल पण बरं का, टॉपिकची संख्या मी म्हणून तुम्हाला जवळपास तुम्ही कुठलंही पुस्तक बघा, 25+ टॉपिकची संख्या आहे. ऍक्च्युली आपल्याला राज्यसेवेला मी परत सांगतो, फक्त आणि फक्त जवळपास 10 ते 12 हे टॉपिक आहेत. त्यातही ते पॉप्युलेशन, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम, असे काही हे कोर इकॉनॉमिक्स मध्ये नाहीत. ते नंतर मेन इकॉनॉमिक्सचे तर तुम्हाला राज्यसेवेला 10 टॉपिक म्हणायला हरकत नाही. फक्त 10 टॉपिक ह्याच्यावर खूप जास्त फोकस आहे. म्हणजे कंबाईनची जर तुलना केली, कंबाईन पूर्व परीक्षेला तुमच्या माहितीसाठी 15 ते 18 टॉपिक करावेच लागतात. दुसरा पर्याय नाही. तेवढे प्रश्न आहेत त्यांच्यावर. पण आपल्याला मात्र घुमून फिरून फक्त ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट
ह्युमन डेव्हलपमेंट. सो याच्याच आजूबाजूला मेन, म्हणून इकडे टॉपिकची संख्या फार कमी आहे, तेवढ्यावर फक्त फोकस द्यायचा आहे आपल्याला. हा, कळालं ना? व्हेरी गुड, ठीक आहे. चालतंय, थांबू आपण आता. मात्र नेक्स्ट लेक्चर पासून डायरेक्टली टॉपिक स्टार्ट करू. ठीक आहे, चल.